आज इयत्ता 12वी या विद्यार्थिनींना भावपूर्ण निरोप महाविद्यालयाच्या वतीने आणि त्याचबरोबर इयत्ता 11वीच्या विद्यार्थिनीच्या वतीने या ठिकाणी आयोजित केलेला आहे शुभचिंतन सोहळा। आजच्या ह्या कार्यक्रमासाठी ज्या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान ज्यांनी भूषवलं त्या महाविद्यालयाचे आदरणीय प्राचार्य तोपटे साहेब, व्यासपीठावर विराजमान ज्युनियर विभाग प्रमुख जाधव सर आणि त्याचबरोबर RKMM प्रमुख पतंगे सर, आपलं काजी सर, पतंगे सर आणि वाणिज्यचे शाखा सांभाळणारे टपळे मॅडम आणि त्याचबरोबर देशमुख मॅडम आणि माझ्या सर्व विद्यार्थी मैत्रिणींनो आणि सहकारी सर्व प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनो, आज खरं तर 2 वर्षापूर्वी तुम्ही ह्या महाविद्यालयामध्ये आलात आणि महाविद्यालयामध्ये तुम्ही शिक्षण घेतलं आणि पुढील टप्पा त्या ठिकाणी तुमचा निश्चितचा 1 महिन्यानंतर परीक्षेचा असणार आहे आणि त्यानंतर तुमची पुढील वाटचाल सुरू होणार आहे। विद्यार्थिनींना सगळ्यात महत्त्वाचं मी काही जास्त बोलणार नाही, कारण बराचसा वेळ 19 विद्यार्थिनीने आपलं मनोगत व्यक्त केलेलं आहे आणि त्यामध्ये त्या ठिकाणी तुम्ही सांगितलं की महाविद्यालयामध्ये आम्ही काय घेतलंय, प्रत्येक शिक्षकाकडून काय घेतलंय। विद्यार्थिनीने बऱ्यापैकी शिक्षकांच्या उण्या आणि चांगल्या बाजू दोन्ही सांगितलेल्या आहेत। मी तर असं म्हणतोय की उण्या बाजूने उलट किंवा टीका करून त्या ठिकाणी माणसाला सुधारण्यासाठी एक संधी असते टीकेतून। टीका म्हणजे समोरून येणारा दगड असतो तो हुकवता येतो आणि स्तुती म्हणजे मागून येणारा दगड असतो तो कधी पाठीत बसेल भरोसा नाही। म्हणून टीका ही माणसाला डोळस करते आणि स्तुती ही माणसाला आंधळं बनवते। विद्यार्थ्यांनी जे काय ऑब्झर्वेशन 2 वर्षामध्ये केलेलं आहे त्या ऑब्झर्वेशन मधून आपल्यामध्ये काय ज्या उणिवा असतील त्यामधून सुधारण्याची संधी शिक्षकांनी 100% घ्यावी असं मी त्या ठिकाणी विनंती करतो आहे आणि आपल्यामध्ये जे काही चांगलं आहे ते अजून चांगलं कसं देता येईल विद्यार्थिनींना ते अतिशय महत्त्वाचं आहे। विद्यार्थिनींना येणाऱ्या परीक्षेमध्ये तुम्हाला सामोरे जायचं आहे। परीक्षेचं कोणतंही टेन्शन अजिबात घ्यायचं नाही। बऱ्याचशा विद्यार्थिनी जवळजवळ आपल्या शेजारच्या महाविद्यालयामध्ये म्हणजे सारडा महाविद्यालयामध्ये 70% विद्यार्थिनी गेलेले आहेत। पण आता आपलं 2 वर्ष आपण इथं ह्या 4 भिंतीमध्ये शिकलोय आणि आता पुढील परीक्षा आपल्याला जर दुसऱ्या महाविद्यालयामध्ये द्यायची असेल तर ती अनामिक भीती नंतर तुमच्या डोक्यामध्ये असेलच, ती पहिली बाजूला करा। कारण त्या ठिकाणी तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचे तुमची चांगली तयारी असेल तर परीक्षा कुठेही हो, त्याची जर चांगली तयारी तुम्ही केली तर निश्चितच तुम्हाला अजिबात अडचण येणार नाही। मग सुपरवायझर बदलो, शाळा बदलो किंवा अन्य काही वातावरण बदलो, त्या ठिकाणी धाडसाने तुम्ही सामोरं जा अशीच मी त्या ठिकाणी तुम्हाला शुभेच्छा देतो आहे। विद्यार्थिनींना कोणत्याही गोष्टीची पूर्वतयारी, चांगलं काम होण्यासाठी पूर्वतयारी अतिशय महत्त्वाची असते। तुम्ही निश्चितच पूर्वतयारी केलेली आहे, ही सराव परीक्षावरून आम्हाला दिसते आहे। तुम्ही चांगली तयारी केलेली आहे आणि चांगली तयारी केली, पूर्वतयारी केली तर येणाऱ्या कोणत्याही समस्या असेल त्याला सहजगत्या सामोरे जाता येतं। जगत जेता नेपोलियनला एकाने प्रश्न विचारला की तुम्ही जग कसं जिंकलं, त्यावेळेस त्यांनी उत्तर दिलं की मी माझी लढाई आधी कागदावरती लढायचो आणि नंतर ती योजना त्या ठिकाणी अंमलात आणायचो, युद्धभूमीवर आणायचो आणि त्याच्यामुळे माझे जे युद्ध आहे ते युद्ध मी सहज जिंकलेलो आहे। विद्यार्थिनींनो, याच्यासाठी आपल्याकडे टाइम मॅनेजमेंट अतिशय महत्त्वाचं आहे, वेळेचं नियोजन अतिशय महत्त्वाचं आहे। अजूनही वेळ गेलेली नाहीये, तुमच्याकडे जवळजवळ 1 ते सव्वा महिना शिल्लक आहे, याच्यामध्ये तुम्ही भरपूर काही गोष्टी करू शकता। विद्यार्थिनींनो, ह्या महाविद्यालयामधून जात असताना तुम्ही 3 गोष्टी 100% घेऊन चाललेला आहात। सगळ्यात महत्त्वाची शिस्त इथून घेऊन चाललेला आहात हे मात्र निश्चित आहे। कारण सर तुम्हाला जे रेक्टर म्हणून लाभलेले होते ते अतिशय कडक होते, त्यांचे काही गोष्टी तुम्हाला त्या ठिकाणी अतिशय कडक आणि शिस्तीच्या होत्या। पण विद्यार्थिनींना शिस्त जीवनामध्ये अतिशय महत्त्वाची असते। आपल्याला एक चांगला माणूस घडायचा असेल आणि एक चांगला माणूस म्हणून जगायचं असेल तर शिस्त अतिशय महत्त्वाची आहे। शिस्तीशिवाय तुमचं समाज, तुमचं कुटुंब आणि त्याचबरोबर तुमचं वैयक्तिक जीवन कधी घडू शकत नाही। म्हणून जीवनामध्ये तुम्हाला शिस्त सरांकडून तुम्हाला भरपूर 100% मिळालेली आहे आणि त्याचबरोबर ह्या महाविद्यालयातून तुम्ही काय घेऊन चालला तर एक संस्कार घेऊन चाललेला आहात। तुम्ही विद्यार्थिनींनो, इथून पुढे जर तुम्हाला शिक्षण घ्यायचं असेल तर
10वी नंतरच्या विद्यार्थी 11वीला इथं आल्या. 10वी पर्यंत शिक्षण हे कुठेतरी आपल्या घराच्या आसपास असतं. अगदी पहिलीपासून तिथं आपण गेलेलो असतो. परिचित शिक्षक असतात, गावातली शाळा असते आणि वेळ पडली तर बऱ्यापैकी परिचित त्या ठिकाणी शिक्षक आणि आसपासचे विद्यार्थी किंवा वर्गात असणारे विद्यार्थी हे सुद्धा आपल्या गावातले असतात, नातेवाईक असतात. परंतु नंतर 10वी नंतर तुम्हाला कुठेतरी ती शाळा सोडावी लागते, ते शिक्षक सोडावे लागतात, आईवडील सोडावे लागतात आणि दुसऱ्या शाळेत यावं लागतं. पण 10वी नंतरचं शिक्षण जर आपल्याला पुढे त्या ठिकाणी घ्यायचं असेल तर ते घर सोडूनच घ्यावं लागतं. म्हणून तोही त्याग तुम्ही केलेला आहे आणि इथून पुढं 12वी नंतरचं शिक्षण या ठिकाणी शहर सोडून सुद्धा घ्यायची वेळ त्या ठिकाणी आपल्याला येऊ शकते. म्हणून आपण घरच्यांच्या मोहामध्ये, आईवडिलांच्या मोहामध्ये 10वी नंतर पडलं नाही पाहिजे आणि त्या ठिकाणी माझ्या घरापडशी शिक्षण असावं आणि मला करमत नाही आहे ह्या गोष्टी कुठेतरी बाजूला ठेवा आणि पुढील शिक्षणासाठी अजून पुढे जाण्याची तुम्हाला वेळ आली तर पुन्हा वडिलांना आणि पुन्हा घरच्यांना पुन्हा घरी जाण्यासाठी त्या ठिकाणी त्यांना आग्रह धरू नका, फोन करू नका. कारण आई वडील जी करतात ती सगळं आपल्या स्वप्नासाठी करतात. विद्यार्थिनीनं आरकेएमच्या विद्यार्थिनींना मला असं वाटतंय जवळजवळ 70-80 हजार रुपये एका 2 वर्षामध्ये खर्च आलेला असेल. विद्यार्थिनीनं मागच्या 15 दिवसापूर्वी एक वर्तमानपत्रामध्ये मी बातमी वाचली. एक 11 वर्षाच्या मुलाला वडिलांनी, 11 वर्षाच्या मुलाने काहीतरी शाळेच्या कोणत्या तरी साधनाची मागणी केली आपल्या वडिलांना, पण ते वडील देऊ शकले नाही. त्या मुलाने त्या दिवशी संध्याकाळी आत्महत्या केली आणि दुसऱ्या दिवशी त्याच्या वडिलांनी सुद्धा आत्महत्या केली. म्हणजे एकंदरीत बघा, वडिलांनी सुद्धा आत्महत्या केली. म्हणजे एकंदरीत बघा, जे वडील आपल्या मुलाला काही देऊ शकले नाही त्यांच्या मनामध्ये ती शल्य राहिलं आणि संधी स्वतःला संपून घेतलं. विद्यार्थिनीनं मला सांगायचं एक तात्पर्य आहे, बाप ही 2 अक्षरी शब्द आहेत पण ते अतिशय त्या ठिकाणी त्यागी असे शब्द आहेत. वडिलांनी तुम्हाला त्या ठिकाणी इथं घातलंय, तुमच्यासाठी पैसा खर्च केलाय आणि तुमच्याकडून त्या ठिकाणी भरपूर असे स्वप्न त्यांना आहेत. विद्यार्थिनीनं आता तुम्ही साड्या घरून मागितल्या, घरी निश्चितच फोन केलेला असेल, पण वडिलांनी त्या ठिकाणी अजिबात म्हटलं नाही की मला काम आहे किंवा मला दुसरं काहीतरी दुसरीकडे जायचं आहे. त्यांनी लगेच आणून दिल्या. ही वडिलांची भावना 100% तुमच्या मागे असते. तुम्ही ज्यावेळेस, काही मुली आता बऱ्याचशा अशा आहेत 11वीला आल्यानंतर घरी वडिलांना फोन करतात आणि मला करमत नाही, रडतात, अश्रू ढाळतात. पण विद्यार्थिनींनो एक लक्षात घ्या, त्या ठिकाणी तुम्ही ज्यावेळेस इथे 2 अश्रू ढाळीत असतील त्यावेळेस आपले वडील निश्चितच 5 अश्रू त्याच्या तिकडे त्या डोळ्यातून येत असतील. म्हणून त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुम्ही त्या ठिकाणी तत्पर राहा विद्यार्थिनींनो. कारण शिक्षण तुमच्यापर्यंत आलं ही खूप भाग्याची गोष्ट आहे. कारण 1800 शतक जर पाहिलं, 18वं शतक जर पाहिलं आपण, 1800 किंवा 1500-1600 हे मुलींना शिक्षणाच्या संधी नव्हत्या आणि ह्या संधी प्राप्त करण्यासाठी अनेक समाजसुधारकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली आणि आपल्या अनेक गोष्टींची त्यागाची आहुती दिली. तुमच्यासाठी फुले दाम्पत्य त्या ठिकाणी मुलींना शिक्षण व्हावं आणि सुरू राहावं आणि त्यांना शिक्षणाचे दरवाजे उघडे व्हावे याच्यासाठी सावित्रीबाई फुले यांनी चिखल माती यांचे त्या ठिकाणी मारा झेलला आणि आपल्यासाठी त्या ठिकाणी शाळा सुरू केल्या. आज आपला प्रवास इथपर्यंत झालाय. तुमच्यावरती त्या ठिकाणी वडील खर्च करतायत आणि वडील तुमच्याकडून स्वप्न पाहतायत. विद्यार्थिनींनो, आज समाज असा आहे, कुटुंब असं आहे. कुटुंब व्यवस्थेमध्ये जर पाहायला गेलं तर पूर्णपणे बाजारीकरण आलेलं आहे, स्वार्थी भावना आलेल्या आहेत. तुम्ही जर चांगल्या कमावते असेल तर तुम्हाला घरामध्ये आपोआपच इज्जत मिळते. जर यदा कदाचित तुम्ही चांगल्या नोकरी करणारे असेल, 90,000 रुपये जर तुम्हाला पगार असेल तर थोडक्यात आपण धरूया, आहे बऱ्याचशा मुलींना पॅकेज चांगलं आहे, त्या चांगल्या शिक्षण घेतलं की पॅकेज चांगलं मिळतं, चांगल्या नोकऱ्या मिळतात. तुम्ही जर घरात मासिक 90,000 रुपये आणणारे असतील तर बघा, तुमचा छळ किंवा तुमचा जाज घरामध्ये आपोआप कमी होणार आहे. कारण त्या ठिकाणी त्यांना माहिती आहे की हिला थोडंसं जाज दिला, हिला थोडासा त्रास दिला सासरच्या मंडळीने तर कुठेतरी ही जर निघून गेली तर सोन्याचा अंड देणारी कोंबडी निघून जाते. असं त्या ठिकाणी आपोआपच इज्जत मिळते. सासू सासऱ्याकडून इज्जत मिळते, नवऱ्याकडून इज्जत मिळते, दीर ननंदा भावजा यांच्याकडूनही त्या ठिकाणी इज्जत मिळते. आणि हे जे जाचक पात्र असतात घरामध्ये, म्हणजे सासर ही एक जाचक पात्र आहेत हे मात्र निश्चित आहे. ननंद त्याच्यामध्ये
मी ननंदेची व्याख्या नेहमी सांगत असतो, जिला दुसऱ्याच्या नांदण्यात नाही आनंद तिचं नाव ननंद. म्हणून आपल्याला घरामध्ये जर इज्जत मिळायची असेल तर आपण निश्चितच त्या ठिकाणी कमावतं झालं पाहिजे. आणि शिक्षणाने हे निश्चितच तुम्ही कमावतं होऊ शकता. आणि कमावतं जर झालं तर तुमचं इथून पुढलं भवितव्य अतिशय उज्ज्वल असेल. तुम्हाला तुमच्या मुलांना घडवता येईल, तुम्हाला तुमचा आसपासचे जे समाज आहे त्यांनाही घडवता येईल आणि अनेक गोष्टींमध्ये तुम्ही त्या ठिकाणी उभा राहू शकता. म्हणून विद्यार्थिनीनं शिक्षण कधीच वाया जात नाही. शिक्षण ही माणसाला घडवतं, समाजाला घडवतं आणि विशेष करून स्त्रीने शिकणं अतिशय महत्त्वाचं आहे. विद्यार्थिनी मी जाता जाता तुम्हाला फक्त एकच म्हणेल की तुम्ही जे काही मनात आलेलं आहे ते तुम्ही भाषणामध्ये सांगितलं आणि भाषणातून त्या ठिकाणी आमच्यासमोर या महाविद्यालयातली जी स्थिती आहे किंवा जे अध्यापन आहे, कोणाचं काय कोडकौतुक तुम्ही केलंय हे त्या ठिकाणी तुम्ही दिलेलं आहे, सांगितलेलं आहे. विद्यार्थिनींनो, मी अनुराधा पाटलांची फक्त एकच कविता त्या ठिकाणी म्हणतो की त्याच्या 2 वळी आहेत, तुम्हाला होती मला वाटतं 9वी 10वीला, की घट्ट मिटून हे होट गाणे असते ग म्हणे, घट्ट मिटून हे घोट गाणे असते गे म्हणे, अर्थ जन्मांच्या असते रित्या गळणाऱ्या पाणी, खोद आणखी जरासे जरा लागेलच तिथे, उमदीने जगण्याला बळ लागते थोडेसे, उमदीने जगण्याला बळ लागते थोडेसे. तुम्हाला इयत्ता 12वीच्या परीक्षेसाठी खूप 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 अशा शुभेच्छा. धन्यवाद. जय महाराष्ट्र, जय कर्मवीर.